मेलडी रोड या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन. मुंबईतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवरील मेलडी रोड या देशातील पहिल्या उपक्रमाचे उद्घाटन व शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लमडॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध, ते गाणं जय हो गाणं हे त्याच्यावर वाचताय. त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. फॉरेन जारी देखिए, फॉरेन जारी जो काउंसिल जनरल है हंगेरी के, वो भी हमारे बीच उपस्थित है और मुंबई में पहली बार या शायद देश में पहली बार एक मेलोडी रोड तैयार करने का प्रयास हुआ है. हंगेरी की ये टेक्नोलॉजी है और इसको इस हमारे जो छत्रपति संभाजी महाराज कोस्टल रोड है उसके ऊपर उसको लाया गया है, जिसमें जो मार्किंग्स किए गए हैं, इन मार्किंग्स पर जब गाड़ी करीब 60 की स्पीड से चलती है तो उस समय हमको म्यूज़िक सुनाई देता है, संगीत सुनाई देता है. अभी उसमें हम लोगों को जय हो जो गाना है वो गाना सुनाई दे रहा है. अलग अलग प्रकार का संगीत उसमें हम लोग कर सकते हैं. अभी 500 मीटर का एक स्ट्रेच आधे किलोमीटर का इस पर तैयार हुआ है और इसकी सफलता को देखते हुए और उसमें जो लर्निंग्स है उसके आधार पर इस रोड पे आगे भी मेलोडी रोड तैयार करने का विचार हम लोग करेंगे. ठीक आहे, आम्ही आता आज खुशीत आहोत, त्यामुळे आम्ही त्याच्यावर त्यांना एकच गाणं ऐकावं लागेल, जागो मोहन प्यारे. ये देखिए, पहली बात तो ये है कि जिन लोगों ने किया उनको अरेस्ट किया है और ये संदेशा भेजने वाले सही है कि गलत है, या बहती गंगा में कोई हाथ धो रहा है, इसको भी ढूंढने का काम चल रहा है. कोई भी गैंग हो मुंबई में हम उनको पैर पसारने नहीं देंगे. इससे पहले भी प्रयास जिन्होंने किया, मुंबई पुलिस ने उनको अपनी जगह दिखाई है और अभी भी कोई भी प्रयास करेगा तो जगह दिखाई जाएगी. कई बार ये ध्यान में आता है कि कुछ पब्लिसिटी लेने के लिए भी ऐसी चीज़ें की जाती है, क्योंकि जब किसी स्टार के स्टाफ को धमकी मिलती है तो उसकी बड़ी खबर बन जाती है और फिर वो दिन भर खबर चलती है, उसमें से पब्लिसिटी लेने की भी कोशिश होती है. तो मुझे लगता है इससे किसी को डरने की आवश्यकता नहीं है. मुंबई पुलिस ये बहुत सक्षम है, ढूंढ कर निकालेगी और ठोकेगी. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित या उपक्रमात कोस्टल मार्गावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील प्रसिद्ध जय हो हे गाणे वाजवण्यात येणार आहे. देशातील हा पहिलाच संगीतमय रस्ता असून या अभिनव संकल्पनेमुळे मुंबईकरांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, आपला कोस्टल रोड, यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो चं गाणं, त्याची धून ऐकायला मिळाली. खरं म्हणजे अतिशय अभिनव असं ही संकल्पना आहे आणि भारतातला हा पहिला रस्ता आहे. आता 500 मीटर आहे, वाढत जाईल आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणारा हा संगीतमय रस्ता या ठिकाणी मुंबई महापालिका आणि आपले राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून झालेला आहे. राहुल शेवाळे यांना मी धन्यवाद देतो. हंगेरियन टेक्नॉलॉजी आहे आणि कौन्सिलेट जनरल पण इकडे आहेत, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि भारतातला हा पहिला संगीतमय रस्ता या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो. सध्या सुमारे 500 मीटर असलेल्या या प्रकल्पाची लांबी पुढे आणखी वाढवण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू. 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वीची परीक्षा सुरू झाली आहे, परंतु याच दिवशी लोकलमधून पडून 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान 12वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जाताना रेल्वे रुळावर मृतदेह आढळला. सोहम कठारे वय वर्षे 18 असे मृत मुलाचे नाव असून रेल्वेगाडीतील गर्दीमुळे तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोहम याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रवासी संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदविला. गेले 30-35 वर्ष आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तेव्हापासूनची गर्दी आम्ही पाहत आहोत वगैरे. आणि आता जसं जसं बाहेर लोंढा येतो गर्दी फार वाढलेली आहे, महिलांची गर्दी वाढलेली आहे. आता मी जस्ट लेडीज स्पेशलने आले, अजिबात चढता मला सुद्धा आलं नाही. म्हणजे लेडीज स्पेशलला चढता येत नाही म्हणजे किती आम्हाला त्रास होतोय पहा. आम्हाला लेडीजच्या म्हणजे महिलांच्या डब्या हव्या आहेत, जास्त वाढून आहेत, महिलांचे डबे जास्त वाढून आहेत, महिलांच्या गाड्या सुद्धा जास्त, फक्त महिला स्पेशल हव्यात. आज महिला स्पेशलने मला चढता येत नाही, उतरता येत नाही, अक्षरशः शोकात निघा आहे. आणि तुमचे रेल्वेचे प्रोजेक्ट लवकर तयार होत नाही, त्यामुळे आम्हाला ह्या प्रकारे आम्हाला त्रास होतो आणि लोक रोज मरून म्हणतात. आज जो विद्यार्थी मरण पावलेला आहे काल ऍक्सिडेंट मध्ये, हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते. नाही जमल्या तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत जे राहतात ना, त्याच आवारामध्ये यांचं परीक्षा केंद्र ठेवावं. मुख्यतः असा बळी गेला नसेल. आज मी आहे ना श्रद्धांजली खरी वाहते, अशा प्रकारे वाटते की तुम्ही फक्त एवढंच टीव्ही दाखवा की हा मुलाचा निदान मरणाने तर तुम्ही जागे व्हा. हा आज आपल्या घरातला मुलगा वारला असता तर कसं झालं असं. प्रत्येक घरातल्या लोकांनी आता विचार केला पाहिजे. आपल्या घरातला मुलगा उद्या जातो ते परत येतो की नाही. तरी सर्वांनी आता उठलं पाहिजे, आता जागे व्हा. आता सर्व संख्येने आम्ही आंदोलन केल्याला उभा आहोत. कारण का आम्ही तळकळीची विनंती होतो, उद्या माझ्या घरात जाईल, उद्या तुमच्या घरात जाईल. तर अगदी जागे व्हा, तुम्ही ट्रेन वाढवा आणि मुलांना परीक्षेच्या वेळेला योग्य ते त्यांना सुविधा द्या. तसेच निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे किंवा काळी मुखपट्टी वापरून प्रवास करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. सोहम कठारे हा 12वीमध्ये विज्ञान शाखेतून कळवा येथील न्यू कळवा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 12वीच्या परीक्षा सुरू झाल्याने त्याचे कळवा येथील मनीषा विद्यालय शाळेमध्ये परीक्षा केंद्र होते. सोहमच्या वडिलांचे कळवा येथे सराफाचे दुकान होते, परंतु वैयक्तिक कारणामुळे सोहम आणि त्याचे कुटुंब डोंबिवली येथील आजदेगाव भागात महिन्याभरापूर्वीच वास्तव्यास गेले. 12वीची परीक्षा सुरू झाल्याने तो डोंबिवली येथून कळवा येथे परीक्षा देण्यासाठी निघाला होता. मंगळवारी सकाळी तो जखमी अवस्थेत कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांजवळ आढळून आला. घटनेची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोहम याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हा अपघात रेल्वेतील गर्दीमुळे तोल गेल्याने झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाता प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान या घटनेनंतर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देतो का या ठाणा कल्याण दरम्यानमध्ये प्रचंड लाखोच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे, रॅक आणि ट्रॅक, त्या काही वाढत नाहीत. दररोज 4-5 माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात, ती पण मुलं. काल जो सोहम कठरे हा 12वीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे. तर आम्ही प्रवासी संघटना सातत्याने यांच्या निदर्शनात आणून देतो का तुम्हाला बरंच काही करता येण्यासारखं आहे. सजेशन म्हटलं म्हणजे का गर्दीच्या वेळेमध्ये जर तुम्ही 16 गाड्या आता ठाण्यावरून आहेत शटल सेवा आणि त्या अजून जर 16 कर्जत कसारापर्यंत जर शटल सेवा वाढवली तर फरक पडू शकतो. 15 डब्याची मागणी चालू आहे त्याचं काम, पण ते धीम्या गतीने चालू आहे. आम्ही म्हणतो का जिथे अडथळे आहेत तिथे तुम्ही 1-2 स्टेशनला थांबू नका, पण जे काम झालेले आहे ते कर्जत खोपोलीपर्यंत तुम्ही 15 डब्याची गाडी चालू करा. त्याचप्रमाणे जास्त क्राऊड हा डोंबिवली, कळवा, मुंब्रा त्या येथे आहे आणि यांच्याकरता आम्ही पलावा सिटी येथे टर्मिनल्स उभारावं असे आम्ही कित्येक वर्षापासून सजेशन देत आहोत, पण याकडे पण कोणी लक्ष देत नाही. तिथून जर टर्मिनल सुरू केलं तर लोकल सुरू केल्याने अर्धे प्रवासी तिथे बसतील डोंबिवलीची, पुढे दिव्यावाल्यांना बसता येईल सुरक्षित, कळवा मुंब्रा कव्हर होईल. तर अनेक सजेशन आता कल्याण टर्मिनस, कल्याण रिमोटिंग, पण ते इतक्या धीम्या गतीने चालू आहेत. 3री लाईन, 4थी लाईन, 5वी लाईन, 6वी लाईन, आता जो 3rd कॉरिडॉर आहे त्याच्यावरून पण तुम्ही पीक आवर्स मध्ये लोकल सुरू करू शकता. फक्त घाटकोपर आणि डोंबिवलीला जर प्लॅटफॉर्म बांधलं
म्हणजे इच्छाशक्ती असेल तर याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो. परंतु आतापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत, नुसती घोषणाबाजी होते पण त्याची घोषणाबाजीची पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुलामुलींचे अपघात होत आहेत. चिंताजनक बाब आहे. आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतलीत का आपल्या पार्लमेंटमध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. दरवर्षी शेकडो नागरिकांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. आता अवघ्या 18 वर्षांच्या सोहमचा मृत्यू झाल्याने प्रवासी संघटनांकडून निषेध व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने कोटनाका पोलीस टॉवर इथे महानगर गॅस पाईपलाईन कामाचा शुभारंभ. ठाणे शहरातील कोटनाका परिसरात असलेल्या पोलीस टॉवरमध्ये स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर इंधन उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजय केळकर यांच्या विशेष प्रयत्नातून महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी नगरसेविका उषा वाघ, भाजपचे निलेश कोळी, विशाल वाघ व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पोलीस टॉवरमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सिलेंडर गॅसवर अवलंबून राहावे लागत होते. सिलेंडरची उपलब्धता, दरवाढ तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी या ठिकाणी पाईपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामामुळे पोलीस टॉवरमधील सर्व निवासी घरांपर्यंत थेट गॅस पुरवठा होणार असून स्वयंपाक अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. याप्रसंगी आमदार संजय केळकर यांनी सांगितले, पोलीस कर्मचारी हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा देत असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनात सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. आज या ठिकाणी ही पोलीस टॉवर वसाहत आहे आणि जवळजवळ 250-300 घरं आहेत. महानगर गॅसचं कनेक्शन अनेक ठिकाणी अजून ठाणे शहरामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करून जवळजवळ आत्तापर्यंत 29,000 घरांना महानगर गॅसचं कनेक्शन देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. कारण की अनेक अडचणी असतात, महापालिका, महानगर गॅसची मंडळी आणि ग्राहक, तर त्याच्यामधला दुवा बनण्याचं काम आम्ही केल्यामुळे आज 29,000 घरांना गॅस कनेक्शन मिळालं. पोलीस वसाहत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय.
पोलीस त्या ठिकाणी 24 तास काम करत असतात, पण पोलीस कुटुंब जे आहे त्यांना जेवढी म्हणून या ठिकाणी सुविधा मिळेल ती आम्ही बघत असतो. आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी महानगर गॅसच्या कामाचा आपण शुभारंभ करतोय. हे काम 260 घरापर्यंत पोचायला अजून 2-3 महिने जातील, पण पावसाळ्याच्या आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा महानगर गॅस जो आहे तो पोचलेला असेल. आणि याच पद्धतीने निरनिराळ्या पोलीस वसाहती आहे, गरीवरी पोलीस स्टेशन, पोलीस लाईन आहे, तिथे पण आमचं झालेलं आहे. त्या सगळीकडे येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे काम जे आहे ते करणार. महानगर गॅस पाईपलाईनमुळे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित व स्वच्छ इंधन मिळणार असून भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. गेल्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा समस्त ठाणेकरांच्या गॅस लाईन संदर्भात रेस्ट हाऊस येथे वारंवार मिटिंग व्हायच्या, एक 6 महिन्यापूर्वी मी एक निवेदन दिलं होतं केळकर साहेबांना की या ज्या पोलीस वसाहती आहेत त्यांना शासनाच्या मार्फत मोफत गॅस लाईन मिळावी यासाठी मी पाठपुरावा केला होता. आणि त्यावरती केळकर साहेबांनी तात्काळ गॅसच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन की या संदर्भात आपल्याला काय करता येईल असं एक त्यांना निवेदन केलेलं होतं. त्यावरती त्यांनी सांगितलं की अशी एक शासनाची योजना आहे की त्यामध्ये जे सरकारी ज्या इमारती आहेत किंवा म्हाडाच्या इमारती, पोलीस वसाहती आहेत त्यांना आपल्याला ह्या मोफत गॅस लाईन देता येईल. त्या माध्यमातून आज केळकर साहेबांच्या हस्ते इथे पूर्ण बिल्डिंगींना म्हणजे जरीमरी टॉवर या बिल्डिंगींना गॅसचं पाईप जोडणीचं काम चालू झालं आहे. एक साधारण 3 ते 4 महिन्यात त्या जोडण्या देखील केल्या जातील आणि एक पावसाच्या अगोदर समस्त पोलीस वसाहतील नागरिकांना, बांधवांना, भगिनींना इथे मोफत गॅस मिळणार आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट हे आकारले जाणार नाही आहे. त्यामुळे मी गॅस लाईनचे अधिकारी आणि केळकर साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या माझ्या मागणीचा विचार करून त्याचा पाठपुरावा करून आता ते अंतिम टप्प्यात आणून ठेवलं आहे. त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. स्थानिक पोलीस कर्मचारी व रहिवाशांनी या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. लवकरच काम पूर्ण करून गॅस पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिका परिवहनच्या बसला लागली अचानक आग. दिनांक 11/2/2026 रोजी 1:06 सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार माहिती देणारे राबोडी वाहतूक पोलीस कार्यालय, राबोडी ट्रॅफिक पोलीस चौकीजवळ, कळवा नवीन ब्रिजच्या समोर, साकेत रोड, राबोडी ठाणे पश्चिम या ठिकाणी सिडको बस डेपोकडून साकेत रोड मार्गे काल्हेरकडे जात असलेली TMT ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाची अशोक लेलँड बस MH04HY1687, चालक सुशील सुहास शेलार, वाहक सागर पष्टे या बसचे सायलेन्सर गरम होऊन किरकोळ आग लागली होती. सदर घटनास्थळी राबोडी वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 01 पिकअप वाहनासह व अग्निशमन दलाचे जवान 01 जीप वाहनासह व 01 फायर वाहनासह उपस्थित होते. सुदैवाने सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही. सिडको बस डेपोकडून साकेत रोड मार्गे काल्हेरकडे जाणाऱ्या या ठाणे महानगरपालिका परिवहनच्या बसमधून सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. सदर घटनास्थळी वाहतूक पोलीस कर्मचारी, सदर बसचे चालक व वाहक यांच्या मदतीने सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. सदर घटनास्थळी बसला लागलेली किरकोळ आग बसमधील चालक, वाहक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.